नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। संकलित मूल्यमापन म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा 2024 ही। प्रथमतः तुम्हाला तोंडी चाचणी दिलेली आहे 3 मार्कासाठीची। नंतर हा आपल्याला उत्तर दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावरून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। आपल्याला कोणतेही माणसाला जन्मतः प्राप्त होणारी नाती, यामध्ये भाऊ बहीण आणि मुलगा मुलगी 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। यावरील पुढचा प्रश्न पाहूया। कसे ते लिही, आई मुलाला कसे घडवते हे उताराच्या आधारे लिही आणि याचं उत्तर आहे कधी कुंचल्याने हळुवारपणे रंग रेखत तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत। पुढचा ई प्रश्न आहे पुढील प्रमाणे तुला तुझ्या जीवनातील कोणत्या नात्याची वीण अधिक घट्ट वाटते ते उदाहरण लिही। 3 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। आपल्याला तू आई, तू बाबा, तू मित्र, तू शिक्षक या नात्यात कोणतं नातं आपल्या जवळचं वाटतं ते उदाहरणासहित आपण पटवून द्यायचं आहे। मी आणि आई या माझ्या नात्याची वीण मला अधिक घट्ट वाटते याबाबत एक उदाहरणही येथे लिहायचं आहे। 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे। खालील उतारा वाचा व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। योग्य विधानाच्या पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करायची आहे आणि यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। एका शब्दात उत्तर लिही। दुपार कोणाला सलाम करते? दुपार गाडीवानांना सलाम करते। पुढे आपल्याला उत्तर दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला आता खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे। खाली प्रश्न दिलेले आहे। उत्तराच्या आधारे दुपारी सुट्टीत मुलांना करायच्या असतात त्या गोष्टी डबा खाणे, हात धुणे आणि दुसरीकडे लिहायचं आहे आपल्याला दंगा व मस्ती करणे। दुपार झालीच नाही तर तुझी कल्पना 7 ते 8 वाक्यात लिही। याचं उत्तर तुम्ही सविस्तर लिहायचं आहे। इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या शब्दात याचं उत्तर सविस्तर लिहा। 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे। प्रश्न 7वा आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती कर, कोणत्या ते लिही। सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना 2 मार्कासाठी प्रेम आणि आपुलकी हे याचं उत्तर आहे। उत्तरामधील दुसरा प्रश्न पाहूया। खाली दिलेली चौकट पूर्ण कर, त्याआधी हा उत्तरा व्यवस्थित वाचून घ्या। सौजन्य साकारते आणि प्रकटते ही चौकट आपल्याला पूर्ण करायची आहे। साकारते मनातून आणि प्रकटते कृतीतून। कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर, खाली कविता दिलेली आहे। कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील घटकांची तुलना करायची आहे। झोपडीतील सुख आणि महालातील सुख याचं उत्तर तुम्हाला मी येथे दिलेलं आहे। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। झोपडी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करून लिही। 1 मार्कासाठी प्रश्न तयार करायचा आहे। मी येथे ऊसतोड कामगार तात्पुरते राहण्यासाठी काय बांधतात असा प्रश्न तयार केलेला आहे। पुढील अर्थाच्या कोणत्या ओळी कवितेत आल्या आहेत ते लिहायचं आहे। जाया तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या। पुढे आपल्याला खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे। भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। 3 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न लिही। मुद्दे आणि धरीला पंढरीचा चोर, अभंगाचे कवी संत जनाबाई, प्रस्तुत अभंगाचा विषय विठ्ठल भक्ती आणि अभंग आवडण्याची अथवा न आवडण्याची कारणे हे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। मी तुम्हाला इथे दिलेलं आहे। पुढे आपल्याला काव्यपंक्तींचे रसग्रहण दिलेले आहे 4 मार्कासाठी, त्याचं उत्तर दिलेलं आहे, व्यवस्थित पाहून घ्या। व्यंगचित्र दिलेले आहे, त्यावरून आपल्याला अस्वच्छता दिसते आणि आरोग्याची काळजी घेतली जात नाही याविषयी सविस्तर उत्तर लिहायचं आहे। पुढे पावसाळा ऋतू आणि उन्हाळा ऋतू 3 मार्कासाठी आपल्याला यामधील फरक लिहायचा आहे। निसर्गातील बदल आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि ते दिलेले आहे।
पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा. आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकाही तुम्हाला पाहायला मिळतील. परत भेटू अशाच नवीन प्रश्नपत्रिकेत. तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.